अ, एक दिवस समाजासाठी फाउंडेशनच्या वतीने आज ऊसतोड कामगार समस्या आणि समाधान या विषयावर बोलण्यासाठी मला निमंत्रण देण्यात आलेलं आहे. मी सुरुवातीलाच एक दिवस समाजासाठी या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आणि संयोजकांना धन्यवाद देतो की ह्या निमित्तानं या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याशी संवाद करण्याची संधी मिळालेली आहे. खरं म्हणजे एक दिवस समाजासाठी अशा ज्या संस्था आहेत, ह्या संस्था विशेषतः सुशिक्षित नोकरी करणारे प्रोफेशनल्स, व्यावसायिक असे जे उन्नत असलेल्या वर्गाच्या ज्या काही संस्था आहेत, ह्या संस्था समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी खूपच उपयुक्त ठरलेल्या आहेत. अगदी आपल्या देशाचा समाज प्रबोधनाचा आणि विकासाचा किंवा प्रगतीचा इतिहास जरी आपण पाहिला तरी समाजाला दिशा देण्याचं, समाजाला अंधाराच्या गर्तेतून बाहेर काढण्याचं काम सातत्याने सुशिक्षित वर्गाने केलेलं आहे. ज्यांच्या जाणीवा प्रगल्भ झालेल्या आहेत, ज्यांना समाजाबद्दल आस्था आहे, समाजातलं दुःख, दैन्य, दारिद्र्य, वेदना याच्याबद्दल ज्यांना कणव आहे, अशांच्या संस्थांनी समाजाला पुढं घेऊन जाण्याचं ऐतिहासिक असं कार्य केलेलं आहे. तो स्वातंत्र्याचा लढा असू देत किंवा सामाजिक सुधारणांचा लढा असू देत, ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपल्याला हाच अनुभव येतो. आणि म्हणून एक दिवस समाजासाठी ही संस्था निश्चितपणे कौतुकास्पद असं काम करते. मी सर्व सभासदांना आणि पदाधिकाऱ्यांनाचं अभिनंदन करतो. आणि एक अत्यंत जिव्हाळ्याच्या प्रश्नाबद्दल आज ही चर्चा सुरू करण्यात तुम्ही मला निवडलं, त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. ऊसतोड कामगार आणि तुमचा माझा अत्यंत जिव्हाळ्याचा आणि रक्ताचा संबंध आहे. अगदी ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये एक दिवस मला तामिळनाडूमधनं फोन आला आणि फोनवरून चक्क माझा सक्का चुलत भाऊ माझ्याशी बोलत होता. त्यांनी मला सांगितलं की आम्ही तामिळनाडूमध्ये अटकलेलो आहोत आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये यायचं आहे. लॉकडाऊनमुळे आम्ही विजापूरच्या जवळ अडकलेलो आहोत, आम्हाला येण्याची काहीतरी सोय करा. आणि मला असं वाटलं की याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. मी संघटनेच्या माध्यमातून शरद पवारांशी बोललो, धनंजय मुंडे साहेबांशी बोललो, सरकारी अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांना सांगितलं की महाराष्ट्रामध्ये आणि इतरत्र असे हजारो ऊसतोड मजूर लॉकडाऊनमध्ये अटकलेले आहेत. ऊसतोडणीचा हंगाम संपलेला आहे आणि त्यांच्या गावामध्ये त्यांचे आईवडील, लहान मुलं वाट बघतात आहे. त्यांच्या शेतीची कामं खोळंबलेली आहेत, तर त्यांना परत जाण्यासाठी व्यवस्था करण्याची गरज आहे. आणि खूप परस्युएशननंतर, पाठपुराव्यानंतर ऐतिहासिक असा निर्णय झाला की हे जे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि बाहेर जे ऊसतोड मजूर अटकलेले होते, त्या 1,31,000 ऊसतोड मजुरांना त्यांच्या गावामध्ये पोचवण्याचा निर्णय झाला. लॉकडाऊन असताना तो निर्णय झाला आणि साखर कारखान्याने त्यांना त्यांच्या गावी पोचवलं. तर इतका आपला रक्ताचा संबंध ह्या प्रश्नाशी आहे. मित्रहो, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा करताना मुंडे साहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आहे. मुंडे साहेबांनी ऊसतोड कामगारांना स्वाभिमान दिला, त्यांना एक मान्यता मिळवून दिली. अप्रतिष्ठित असलेला, गरीब असलेला, आपल्या गावापासून 200-300 किलोमीटर दूर जाऊन काम करणारा हा ऊसतोडणी कामगार आणि मुकादम, त्या जिथे काम करत असेल तिथे उपरे असायचे. परंतु मुंडे साहेबांच्या राजकारणामध्ये आल्यानंतर त्या ऊसतोड कामगाराला एक ताकद मिळाली की तू कोण आहेस, तर मी ऊसतोड कामगार आहे, तो अभिमानानं सांगू लागला. आणि तोही हे सांगायला लागला की आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे आहेत. आणि त्यामुळे याचा निश्चितच समाजामध्ये ऊसतोड कामगारांकडं बघताना ऊसतोड कामगारांनी गोपीनाथ मुंडे साहेब असं एक समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. तर ह्या आठवणी आल्याशिवाय राहत नाही आहेत.
आपण आता मूळ विषयाकडे जाऊ. मित्र, ऊसतोड कामगार आणि साखर उद्योग. साखर उद्योगाचा विचार केल्याशिवाय ऊसतोड कामगारांच्या प्रश्नाबद्दलची चर्चा होऊ शकत नाही आहे. आपल्याला माहिती आहे की देशाच्या एकूण साखरेच्या उत्पादनापैकी 34% साखरेचं उत्पादन महाराष्ट्रामध्ये होतं. नंबर 2चं राज्य आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र आहे. आणि देशामध्ये जेवढे साखर कारखाने आहेत त्याच्यापैकी 23% साखर कारखाने एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. या उद्योगामध्ये महाराष्ट्रामध्ये 54,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. आणि ह्या उद्योगावर जे 3 घटक अवलंबून आहेत प्रामुख्यानं, एक 30 लाखाच्या जवळपास ऊस उत्पादक शेतकरी, 12 लाखाच्या जवळपास ऊस तोडणी मजूर आणि 1.5 लाखाच्या जवळपास साखर कामगार, ते कायम असतील, कंत्राटी कामगार असतील, सिजनल कामगार असतील, असे हे साखर कामगार. तर हा फार मोठा उद्योग आहे. आणि या उद्योगामध्ये जे काही उत्पादन होतं ते आपल्या देशाच्या GDPच्या 1% कॉन्ट्रीब्युशन ह्या साखर उद्योगाचं आपल्या देशाच्या GDPमध्ये राहिलेलं आहे. आणि हे मान्यही केलं पाहिजे की साखर उद्योगाने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातलं चित्र बदललं. महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या सामान्य माणसाच्या जीवनामध्ये मोठा बदल केला. सामान्य माणसाचं जीवनस्तर उंचावण्यासाठी, त्याच्या हातामध्ये 2 पैसे येण्यासाठी ह्या उद्योगाने महत्त्वाचं काम केलं. आणि अनेक अभ्यासकांनी हे सांगितलेलं आहे की साखर उद्योगामुळे ग्रामीण महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नामध्ये सुधारणा झाल्याचं हे त्यांनी सांगितलेलं आहे. आपण जर इतिहास पाहिला की साधारणपणे ब्रिटिशांच्या काळामध्ये 1919मध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ब्रिटिश कंपनीनं साखर कारखाना सुरू केलेला होता. तो खाजगी साखर कारखाना होता, कंपनीचा साखर कारखाना होता. हरेगाव या ठिकाणी तो सुरू केलेला होता. त्याचबरोबर 1934मध्ये माळी समाजाच्या शेतकऱ्यांनी एक साखर कारखाना सुरू केला होता, खाजगी स्वरूपात सुरू केला होता. नंतर त्याचं कोऑपरेटिव्हमध्ये रूपांतर झालं. तर असे 2 साखर कारखाने हे ब्रिटिशांच्या काळामध्ये सुरू झालेले होते. नंतर आपल्याला माहिती आहे इतिहास की 1950मध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी प्रवरानगर येथे साखर कारखाना सुरू केला. आणि ज्याला आपण सहकाराची मुहूर्तमेढ म्हणतो, ही पद्मश्री विखे पाटलांनी सुरू केली आणि त्याच्यातनं सहकार सुरू झाला. आणि या सहकाराने आपल्या महाराष्ट्र समाजकारण बदलून टाकलं, राजकारण बदलून टाकलं. आणि जबरदस्त इम्पॅक्ट ह्या महाराष्ट्राच्या जनतेवर ह्या सहकारी चळवळीने केला, साखर कारखानदारीने केली, आपल्याला माहिती आहे. ज्या शेतकऱ्याकडे 2 पैसे त्याच्यातनं यायला लागले, तालुक्याच्या ठिकाणी आणि परिसरामध्ये व्यापार वाढला, छोट्या मोठ्या दुकानदारांना काम मिळालं, वाहतूक क्षेत्रातल्या लोकांना काम मिळालं. आणि अशा पद्धतीनं ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था सुधारायला निश्चितपणे मदत झाली. नंतरच्या काळामध्ये सहकार चळवळीमध्ये अपप्रवृत्ती घुसल्या, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून आज सहकार क्षेत्र किती अडचणीत आहे हे मी काय आपल्याला सांगायची गरज नाही. परंतु हा जो साखर उद्योग आहे, ह्या साखर उद्योगाचा हा परिप्रेक्ष्य आपण पाहतो त्यावेळेला ऊसतोड कामगार नेमका कुठे आहे हे आपल्याला पाहायला. काय ऊसतोड कामगार कसा सुरुवात झाली, काय झालं याच्यामध्ये. आज आपण पाहतो की महाराष्ट्राच्या जवळपास 16 जिल्ह्यामधून आणि 52 तालुक्यातून ऊस तोडणी मजूर वेगवेगळ्या ठिकाणी ऊस तोडणी करायला जातात. हे कोणते जिल्हे आहेत? आपण पाहतो की बीड असेल, मराठवाड्यातले अनेक जिल्हे असतील, नगर जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हा आहे, पश्चिम महाराष्ट्रातले काही दुष्काळी भागातले जे तालुके आहेत ते तालुके आहेत. ह्या तालुक्यातनं हे ऊस तोडणी मजूर हे त्यांचं गाव सोडून साखर कारखान्याच्या फडावर ऊस तोडायला जातात, हे आपल्याला माहिती आहे. आता हे जे काही विशेषतः बीड जिल्हा हा ऊस तोडणी मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मी त्याच बीड जिल्ह्यातनं येतो. डोंगरदऱ्यामध्ये माझं गाव आहे आणि त्यामुळे त्या सगळी परिस्थिती तुम्हाला मला माहिती आहे. परंतु बीड जिल्ह्यामधनं 5 ते 6 लाख मजूर हे ऊस तोडायला बाहेर जातात, हे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून बीड जिल्हा आणि ऊसतोड मजूर एक समीकरण झालेलं आपल्याला दिसतं. परंतु बीड जिल्ह्याच्या बरोबरीनं तेवढ्याच संख्येनं इतर महाराष्ट्राच्या भागातून सुद्धा, मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातून सुद्धा ऊस तोडणी मजूर प्रामुख्याने ऊस तोडायला जातात, हे आपण पाहिलेलं आहे.
आपण जर पाहिलं की संबंध ह्या ऊसतोडणी मजुरामध्ये हेच ते काही स्थलांतरी ऊसतोडणी मजुराचं का बरं स्थलांतर होतं? हे स्थलांतर होण्याचं काय कारण आहे? का म्हणून ऊस तोडायला जावं लागतं? की आपलं गाव सोडून जायचं, 5 ते 7 महिने बाहेर काम करायचं, ऊन पाऊस थंडी वारा या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करायचं, दिवसातनं 15-16 तास काम करायचं, लहान मुलं बरोबर, आपलं कुटुंब, आपले आईवडील घरी सोडायचे, आपलं गाव आपले सोडून जायचं, आपले मित्र सोडून जायचं. ही का परिस्थिती येते? का बरं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे? तर आपण जर याच्यामध्ये आपण गेलो तर हे जे काही 52 तालुके आहेत किंवा बीड जिल्हा असेल, आपल्याला असं दिसून येतं की ज्या भागामध्ये पाऊस कमी पडतो, प्रामुख्याने या भागातनं ऊस तोडणीसाठी लोक जातात आहे. प्रदीर्घ काळापासून ज्या भागामध्ये दुष्काळी परिस्थिती राहिलेली आहे अशा भागातनं ऊस तोडणी मजूर जातात आहे. आणि त्याचबरोबर जिथे सिंचनाचा अभाव आहे, अगदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा जिथे सिंचनाचा अभाव आहे तिथून ऊस तोडणी मजूर जातात. मराठवाड्यामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये सिंचनाचा अभाव आहे, सिंचनाचा फार मोठा अनुशेष आहे. वर्षानुवर्षे ह्या पाण्याच्या प्रश्नाबद्दल चर्चा होते, परंतु सत्ताधारी कुठल्याही रंगाचे असले तरी ह्या प्रश्नामध्ये इमानदारीने काम करत नाही, हा आपला सगळ्यांचा अनुभव आहे. आणि म्हणून सिंचनाचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण झालेलं आहे. तिसरी गोष्ट की मराठवाड्यामध्ये आणि या भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये कुठले उद्योगधंदे नाही आहेत. जसे मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद इथं उद्योगधंदे आले, किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा या भागामध्ये उद्योगधंदे आले, तसे मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये उद्योगधंदे आले नाहीत. आणि त्यामुळे उद्योगधंदे नसल्यामुळं रोजगार नाही आणि त्यामुळं जगण्यासाठी पर्याय नाही. हे कारण अत्यंत महत्त्वाचं, हे जे काही स्थलांतर करावं लागतं हे याच्यासाठी महत्त्वाचं कारण आहे. चौथी जी गोष्ट आहे की शेतकऱ्यांचं जे उत्पन्न आहे, शेती क्षेत्र, शेतकरी आणि शेती ही संकटात आहे. पाणी कमी असल्यामुळे उत्पादकता कमी, मर्यादित स्वरूपाची पिकं आणि बाजारात गेल्यानंतर त्या पिकांना भाव नाही. आणि म्हणून याच्यानंतर संबंध या सगळ्या भागातला शेतकरी हा कर्जबाजारी आणि शेती तोट्यामध्ये अशा परिस्थितीमध्ये स्वतःची गुजराण करताना आपण पाहतो. आणि त्यामुळे तो कर्जबाजारीपणा त्याच्या पाठी मागे लागलेला आहे. त्याचबरोबर सरकारने जी काही रोजगार हमीची योजना सुरू केली, त्या रोजगार हमीच्या योजनेमध्ये सुद्धा ती परिणामकारकपणे राबवली गेली नाही आहे. आपल्याला माहिती आहे की रोजगार हमी, आपण बीड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर बीड जिल्ह्यामध्ये जे काही रोजगार हमीसाठी नोंदवलेले जे मजुरांची संख्या आहे, ही संख्या ही 7 लाखापेक्षा जास्त आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये 1,35,000 लोकांनाच जॉब कार्ड देण्यात आलेले आहेत किंवा त्यांना कामं मिळतात आहे. त्यामुळं रोजगार हमीची कामं उपलब्ध नसणं, रोजगार हमीवर 200 रुपये इतकाच वेतन मिळण्याची हमी असणं किंवा रोजगार हमीची कामं फक्त 100 दिवसापर्यंत मिळण्याची हमी असणं, हे कारण आहे. ते प्रत्यक्षामध्ये 100 दिवस काम मिळत नाही, गॅरंटेड रोजगार नाही आहे. हे कारण आहे की लोकांना त्यांचं पोट भरण्यासाठी आपलं गाव सोडून बाहेर जावं लागतं. आणि म्हणून ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मराठवाड्यातला आणि विशेषतः बीड जिल्ह्यातला जो अल्पभूधारक शेतकरी आहे, जो भूमिहीन मजूर आहे, त्याला जगण्यासाठी तो राहतो तिथे रोजगार उपलब्ध नाही. आणि म्हणून त्याला त्याचं गाव सोडून जिथे रोजगार उपलब्ध आहे, गॅरंटेड रोजगार उपलब्ध आहे, किमान 7 महिन्यासाठी काम उपलब्ध आहे, अशा ठिकाणी जावं लागतं. हे परिस्थितीनं त्याच्यावर आणलेलं स्थलांतर आहे. ह्या सगळ्या व्यवस्थेने त्याच्यावर लादलेली ही जे काही स्थलांतराची परिस्थिती आहे ही त्याच्यावर लादलेली आहे. आणि म्हणून आपण पाहतो की कर्जबाजारीपणा आणि रोजगाराचा अभाव हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आपण हेही पाहतो की जसं मी म्हटलं की अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर हे ऊस तोडणीसाठी जातात आहे. आणि त्याचा जर आपण नीट अजून पुढे जाऊन अभ्यास केला तर आपल्याला असं दिसून येतं की यात प्रामुख्याने वंजारी समाज, बंजारा समाज हे 2 समाज प्रामुख्याने जास्त ऊस तोडणीसाठी जाताना दिसतात आहे. संबंध महाराष्ट्राचा जर अभ्यास केला तर ऊस तोडणी कामगारापैकी 32% ऊस तोडणी कामगार हे वंजारी समाजामधून येतात आहे. बीड जिल्ह्यामध्ये तर ते प्रमाण 47% आहे. बंजारा समाजाचे 30% प्रमाण आहे. आणि याच्याबरोबरच जे धनगर आहे, लमाण आहे, हटकर आहे, चांभार आहे, मांग, महार आहे, वडार, पारधी, कैकाडी अशा ज्या कनिष्ठ जाती आहेत, शोषित जाती आहेत, या जातीतल्या लोकांना ऊस तोडणीचं काम करणाऱ्यामध्ये त्यांची संख्या जास्त आहे. त्याचं काय कारण आहे?
कारण की ह्या जातींकडे जमीन थोडी आहे आणि याच्यातल्या बहुतेक लोकांकडे जमीन पण नाही आहे, भूमी नाही. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येतं की कनिष्ठ जातीचा जो समाज आहे, ह्या समाजाला त्यांच्याकडे शेती नसल्यामुळे किंवा अल्पभूधारक असल्यामुळे, सिंचनाची सोय नसल्यामुळे, जगण्याचं साधन नसल्यामुळे, रोजगार नसल्यामुळे त्यांना पोट भरण्यासाठी आपलं गाव सोडून दुसरीकडे जावं लागतं. ही परिस्थिती त्यांच्यावर ह्या व्यवस्थेने. म्हणजे दोन गोष्टी आपल्याला दिसतात आहे. अलीकडच्या काळामध्ये मराठा समाजातले सुद्धा जे मार्जिनलाइज सेक्शन आहे, जे गरीब मराठा समाज आहे, ज्यांना शेती परवडत नाही आहे, अशा समाजातले लोकसुद्धा ऊस तोडणीसाठी येताना दिसतात आहे. आणि अलीकडचा जो 2016चा जो अभ्यास आहे त्याच्यामध्ये तर मराठा समाजाचं ऊस तोडणीमध्ये काम करण्याचं प्रमाण वाढताना आपल्याला दिसतंय. तर मुख्यतः रोजगार उपलब्ध नसणं, उत्पादनाचं साधन उपलब्ध नसणं हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आपल्याला ह्या ऊस तोडणी मजुरांच्या बाबतीमध्ये दिसत आहे. आणि म्हणून वंजारी समाजाचे आणि बंजारा समाजाचे जास्तीत जास्त लोक हे या भागामध्ये दिसत आहेत. ह्या व्यवस्थेने विकास, आपल्या राज्याचा सुद्धा असमान विकास केलेला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, औरंगाबाद या शहरांचा आणि या भागाचा विकास झाला, परंतु मराठवाडा आणि विदर्भ या भागाचा विकास झालेला नाही. उद्योग तिथे आलेले नाही, तिथे सिंचनाची सोय नाही, तिथे निर्माण झालेले आहे. तर मित्रो, हे ज्या वेळेला आपण पाहतो त्याच वेळेला आपल्याला ज्या वेळेला ऊसतोडणी मजूर फडावर जातात, ते साखर कारखान्याच्या ठिकाणी जातात, ते त्यावेळेला आपल्याला काय दिसतं? किती भयानक परिस्थितीमध्ये राहावं लागतं. फडावर ह्या प्लॅस्टिकच्या झोपड्या करून ते राहतात. तिथेच त्यांच्याबरोबर असलेली जनावरं असतात, लहान मुलं त्यांच्याबरोबर असतात. तिथे शौचालयाची सोय नाही, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय नाही, विजेची सोय नाही, कुठल्याच्या आरोग्याची व्यवस्था नाही आहे. उघड्यावर आंघोळ करावी लागते. महिलांसाठी तर खूप अडचणीचं आहे. पहाटे 4 वाजता उठायचं, दिवसभर काम करायचं, त्यानंतर आल्यानंतर स्वयंपाक करायचा आणि परत जेवढी काय मिळेल तेवढी विश्रांती घेऊन ऊन, पाऊस, थंडी, वारा ह्या काळामध्ये हे संबंध 5 ते 7 महिने हे आमचे ऊसतोडणी कामगार साखर निर्माण करण्यासाठी धडपडत असतात, घाम गाळत असतात. साखर कारखानदारी वाढली. साखर कारखानदारीवर ग्रामीण भागाचा विकासही झाला. साखर कारखानदारीवर राजकारणही पोचल्या गेलं. साखर कारखानदारीवर राजकारणामध्ये मोठमोठे लोक प्रस्थापित झाले, ते सत्तेमध्ये आले, ते मंत्रिमंडळात आले, ते मुख्यमंत्री झाले. परंतु ही साखर कारखानदारी ज्याच्या रक्तातनं घाम निघाला आणि ही गोड साखर ही गोड झाली, ते मात्र ते त्यांचं आयुष्य कडू करणारी ठरलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून अशा भयानक परिस्थितीमध्ये आमचे ऊसतोडणी कामगार आणि त्याच्या कुटुंबातल्या महिला काम करतात. महिलांची तर इतकी वाईट परिस्थिती आपल्याला माहिती आहे की याच्यातल्या अनेक अभ्यास आहे, मी तुम्हाला सांगणार नाही. आरोग्याबद्दलच्या त्यांच्या किती तक्रारी आहेत. आपण पाहिलं बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर हिस्टेक्टॉमी, 80,000 हिस्टेक्टॉमी बीड जिल्ह्यामध्ये झाल्याची घटना आपण पाहिली. त्याच्याबद्दल चौकशी झाली. का बरं होतं ते? आरोग्य सुविधा उपलब्ध नाही आहेत. म्हणजे महिलां म्हणून जे प्रश्न आहे त्यांचे, ते प्रश्न सोडवण्याची कुठलीच व्यवस्था नाही आहे. अशा अत्यंत वाईट कामाच्या परिस्थितीमध्ये आमचे ऊसतोडणी मजूर काम करतात. अपघात होतात, जाताना येताना अपघात होतात, कामाच्या ठिकाणी अपघात होतात. आपल्याला माहिती, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाण्याची टाकी खाली पडली आणि 7 ऊसतोडणी कामगार मरून गेले. ट्रकमध्ये जाताना रेल्वे ट्रॅकवर रेल्वेने त्याला धडक दिली, 22 ऊसतोडणी कामगार मरून गेले. असे अपघात होतात. कुठलीही सुरक्षितता नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये आमचे हे ऊसतोडणी कामगार काम करतात. सगळ्यात जास्त हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात त्या महिलांना आणि त्याच्याबरोबर असलेले मुलं आणि मुली, लहान मुलं जी मुली आहेत, त्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा होतो, त्यांच्या आरोग्याचा खेळखंडोबा होतो. आणि ज्यावेळेला शिक्षणाचा खेळखंडोबा होतो त्यावेळेला त्यांचं आयुष्य अंधकारमय होऊन जातं. मुलींना शिक्षण सोडावं लागतं. मुलींच्या बाबतीमध्ये शिक्षणाबद्दल अजूनही तीच परिस्थिती आहे. मुलांचंही शिक्षणाचं वातावरण राहत नाही. राईट टू एज्युकेशन केलेलं आहे, परंतु प्रत्यक्षामध्ये काय आहे? आणि म्हणून ऊसतोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये राहण्याचा प्रश्न आहे, तिथे शिक्षणाचा प्रश्न आहे, तिथल्या रेशनचा प्रश्न आहे, तिथल्या आरोग्य सुविधाचा प्रश्न आहे, तिथल्या स्वच्छ पाण्याचा प्रश्न आहे, तिथल्या विजेच्या सुविधेचा, लाईटचा प्रश्न आहे. हे सगळे प्रश्न आहेत. परंतु कोण लक्ष देतात? कुठले साखर कारखाने लक्ष देतात? कुठलं सरकार लक्ष देत आहे? कुठलं प्रशासन लक्ष देत आहे? कुठले लोकप्रतिनिधी लक्ष देताना दिसत आहे? रोज दिसणारं दृश्य
परंतु कोणालाही ते त्याच्याकडे लक्ष द्यावं असं वाटत नाही, अशी आपण परिस्थिती पाहतोय. काय मजुरी मिळते? मी ऊसतोडणी कामगार संघटनेमध्ये 2000 सालापासून काम करतो. त्यावेळेसपासून मी पाहिलं की 10%, 20%, 25% मजुरी वाढ द्यायची आणि त्यांची बोलवण करायची अशी पद्धत महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे. 1974 ते 1979 पर्यंत वेतनवाढही मिळत नव्हती. मग लोक संघटित झाले. 1980 मध्ये संप झाला, 1986 मध्ये संप झाला, 1988 मध्ये संप झाला आणि त्यावेळेला कुठे मजुरी थोडीफार 10%, 20% मजुरी वाढायला सुरुवात झाली. त्यावेळेला कामगार थोडंफार आंदोलन करायचे, थोडंफार त्यांना मजुरी वाढ मिळायची, परंतु त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे कोणी बघण्याचा प्रयत्न केला नाही. सरकारने पण बघितलं नाही आणि त्यावेळच्या ऊस तोडणी संघटनांचे जे नेते होते त्यांच्याकडे पण हा दृष्टिकोन नव्हता. आणि म्हणून आपण हे पाहतो की ऊस तोडणी मजुराची थोडीफार मजुरी वाढण्याच्या पलीकडं ह्या संबंध 2-3 दशकामध्ये काही घडलेलं आपल्याला दिसत नाही. आपण पाहतो 1995-99च्या काळामध्ये, त्याच्या अगोदर 1993 मध्ये दादासाहेब रुपवते समिती ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नासाठी अभ्यास करण्यासाठी 1993 मध्ये स्थापन करण्यात आली. तिने काही शिफारशी केल्या, त्यामुळे त्यांना थोडेफार मजुरी वाढ मिळाली. परंतु नंतर 1995 मध्ये ऊस तोडणी कामगारांचे त्यावेळचे नेते सन्माननीय बबनरावजी ढाकणे साहेब आणि त्यावेळचा साखर संघ यांचा जो करार झाला मजुरी दरवाढीचा, तो करार मला असं वाटतं की ऊस तोडणी कामगारांच्या प्रश्नाबद्दल एक कलाटणी देणारा करार झाला. त्या करारामध्ये काय झालं? अगोदरपर्यंत ऊस तोडणी कामगारांच्या लालबावट्याच्या संघटना, मधुकर कात्रे असतील, शांताराम पाटील असतील, किशोर पवार असतील, गंगाधरप्पा बुरांडे असतील, अतर बाबर असतील, ही जी मंडळी आहे, हे सगळे डाव्या चळवळीतली मंडळी ऊस तोडणी कामगार हे साखर कारखान्याचे कामगार आहेत आणि म्हणून त्यांना साखर कारखान्याचे कामगार म्हणून मान्यता दिली पाहिजे, त्यांना प्रॉव्हिडंट फंड लागू झाला पाहिजे, त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे, त्यांना रजा मिळाली पाहिजे, त्यांना बोनस मिळाले पाहिजेत, ह्या मागण्या करत होते. परंतु 1995 ते 99 मध्ये बबनराव ढाकणे साहेबांनी जो करार केला, त्या करारामध्ये पहिल्यांदा साखर संचालकांनी किंवा साखर सम्राटांनी हे पहिल्यांदा करारामध्ये लिहून घेतलं की ऊस तोडणी कामगार हे साखर कारखान्याचे कामगार नाहीत. ऊस तोडणीची जबाबदारी ही साखर कारखान्याची नाही, ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आहे. आणि म्हणून हे नमूद केल्यामुळे ऊस तोडणी कामगार आणि साखर कारखाना यांचा जे मालक कामगार संबंध होते ते संपुष्टात आल्याचं आपल्या ऊसतोड कामगार संघटनांनीच मान्य केलं. आणि ज्यावेळेला तुम्ही साखर कारखान्याचे कामगार असतात त्यावेळेला तुम्हाला सगळे कायदे लागू होतात. उदाहरणार्थ आपण बसू की ह्या 10 लाख लोकांना प्रॉव्हिडंट फंडाचा कायदा लागू झाला तर एक तर त्यांची बचत होती, ही वेगळी गोष्ट आहे, परंतु म्हातारपणाची पेन्शनही सुरू होते. जर अपघात झाला तर त्याच्यामध्ये नुकसान भरपाई मिळते, जर अपघात झाला तर कुटुंबियाला पेन्शन सुरू होतं. ही जी सामाजिक सुरक्षा आहे, ही सामाजिक सुरक्षा तुम्ही कामगार असल्यामुळे तुम्हाला मिळते. परंतु साखर सम्राटांनी अतिशय हुशारीनं त्यावेळेला ऊसतोड कामगार हे साखर कारखान्याचे कामगार नाहीत असं करारामध्ये नमूद करून घेतलं. आणि त्यावेळेला कामगार संघटनांनी जो त्याला विरोध करायला पाहिजे होता, विविध औद्योगिक न्यायालयाचे निवाडे झालेले होते की ऊसतोड कामगार हे साखर कारखान्याचे कामगार आहेत, ते जे करायला पाहिजे होतं ते त्यावेळच्या ऊसतोड कामगारांच्या संघटनांनी केलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की ऊसतोड कामगारांचं कामगार म्हणून मान्यता, साखर कारखान्याचे कामगार म्हणून मान्यता हे त्यांना कधीच मिळाली नाही. आणि मग त्यानंतर जे सगळे करार झाले, त्यानंतर गोपीनाथराव मुंडे साहेब हे ऊसतोड कामगारांचे नेते म्हणून पुढे आले. त्यांनी 3 करार केले आणि त्या करारामध्ये पण हाच प्रश्न राहिला की ऊसतोड कामगार हे साखर कारखान्याचे कामगार नाही. मुळामध्ये माझं स्वतःचं असं मत आहे की फक्त मजुरी वाढ करून ऊसतोड कामगारांचं भलं नाही होऊ शकत. जोपर्यंत त्याला कामगार म्हणून अधिकार प्राप्त होत नाही, कामगार कायदे लागू होत नाहीत, सामाजिक सुरक्षा लागू होत नाही, प्रॉव्हिडंट फंडाची योजना, किमान वेतन, रजा, बोनस, कामाची शाश्वती, ह्या बाबी जोपर्यंत लागू होत नाही तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये बदल होऊ शकत नाही. तुम्ही पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नाशिकमध्ये, औरंगाबादमध्ये आपण पहा की जे कामगार आहेत त्यांना कायदेशीर अधिकार प्राप्त आहेत आणि हे कायदेशीर अधिकार प्राप्तमुळे त्यांच्या जीवनाला स्थैर्य आहे, त्यांचे काहीतरी भविष्याची त्याच्यामध्ये व्यवस्था झालेली आहे. परंतु ऊसतोड कामगार
जो या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये 1% GDPचं योगदान करतो, त्याच्या बाबतीमध्ये मात्र हे नाकारलं गेलं. आणि मला असं वाटतं की साखर सम्राट, त्यावेळेचं सत्ताधारी लोक आणि ऊसतोड कामगारांचे नेते यांनी जो समंजसपणा, शहाणपण दाखवायला पाहिजे होतं ते दाखवलं नाही. आणि त्यामुळे ऊसतोड कामगारांची ससेउलपूट झालेली मला दिसून येते. की आपण पाहतो की ऊसतोड कामगारांना दादासाहेब रुपते समिती झाली, त्यानंतर पंडितराव दौंड समितीचा पण रिपोर्ट आला. आणि ह्या दोन्ही समितीने ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ स्थापन झालं पाहिजे अशा पद्धतीची शिफारस केलेली आहे. दर 3 वर्षानंतर त्यांचे मजुरीचे दर वाढवले पाहिजेत ही शिफारस केलेली आहे. त्यांना विमा योजना लागू केली पाहिजे ही शिफारस केलेली आहे. परंतु या बाबीकडे या कुणीही लक्ष दिलेलं नाही आहे. आपण सगळे, आपल्याला क्रिटिकली बघण्याची सवय पाहिजे की ज्यावेळेला आपण इतिहास बघतो, इतिहासामधल्या चांगल्या गोष्टी बघत असताना आपलं काय चुकलं हे पण बघायला पाहिजे. ह्या संबंध ऊसतोडणी कामगारांच्या संघटना आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्यांबद्दल एक रिसर्च झाला. त्या रिसर्चमध्ये काय म्हटलेलं आहे मी तुम्हाला मुद्दाम हे वाचून राहणार की these leaders could not procure substantial benefits for cane cutters either from the government or sugar industry. आपल्या समाजाचे आमदार होते की नव्हते? आपल्या समाजाचे खासदार होते की नव्हते? भटक्या विमुक्तांचे खासदार होते की नव्हते? ओबीसीचे खासदार होते की नव्हते? दलितांचे आमदार खासदार होते की नव्हते? हे सगळं होतं. परंतु राज्य सरकारकडून किंवा साखर कारखान्याच्या मालकांकडून या कामगारांसाठी सुविधा मिळवण्यामध्ये त्यावेळची लिडरशिप किंवा ऊसतोडणी कामगारांची लिडरशिप यशस्वी झाली नाही, हे अभ्यासांती एका अभ्यासकाने हे मांडलेलं आहे. आणि आपण हेही पाहतो की ऊसतोड कामगारांचा राजकारणासाठी सगळ्यांनी वापर करून घेतला. राजकारणामध्ये वापर करून घेण्याला माझा विरोध नाही आहे, परंतु ज्या घटकाचा आपण वापर करतो त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण करणं ही आपली जबाबदारी आहे. माझं असं मत आहे की ऊसतोड कामगारांच्या मतावर अनेक लोक आमदार, खासदार, मंत्री झाले, परंतु ऊसतोड कामगारांसाठी एकही कायदा गेल्या 75 वर्षामध्ये का झाला नाही? ऊसतोड कामगारांसाठी एकही योजना अद्यापर्यंत का केलेली नाही? माथाडी कामगारांसाठी मंडळ झालं, बांधकाम कामगारांसाठी मंडळ झालं, सुरक्षा रक्षकांसाठी मंडळ झालं, घरकाम करणाऱ्या मोलकरणीसाठी मंडळ झालं, परंतु 7 लाखापेक्षा जास्त जे ऊसतोड कामगार आहेत, या ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ का नाही झालं? का असं झालं की जे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने जाहीर केलेलं, मुंडे साहेब हयात असताना जाहीर केलेलं आणि त्यानंतर वेळोवेळी फडणवीस साहेबांनी जाहीर केलेलं मंडळ, हे मंडळाचं कामकाज का सुरू होऊ शकले नाही? का म्हणून कुठलीही योजना ऊसतोड कामगारांसाठी तयार झालेली नाही? मला असं वाटतं की ऊसतोड कामगारांचा मतासाठी वापर करून घेण्यात आला, परंतु ऊसतोड कामगारांच्या मूलभूत प्रश्नाकडं ह्या कोणी वेगळ्या राजकीय प्रतिनिधींनी, ते कुठल्या पक्षाचे हे महत्त्वाचं नाही आहे, आज कोण कुठल्या पक्षात याचं कोणीच सांगू शकत नाही. आणि म्हणून यांनी त्याच्यासाठी सत्तेचा वापर ह्या घटकाला न्याय देण्यासाठी केला नाही, हे मात्र आपल्याला क्रिटिकली मान्य करावंच लागेल. आणि म्हणून मित्रहो की ही परिस्थिती आहे. आज ऊसतोड कामगार जोडी नवरा बायको मिळून साधारण 3 टन ऊस तोडतात आहे. त्यांना 300-350 रुपये त्यांना मिळतात आहे. वर्षभरामध्ये 170-180 दिवस काम मिळतं. जे काम गावामध्ये उपलब्ध नाही म्हणून 180 दिवस कामाची हमी असल्यामुळं हे सगळे आमचे कामगार स्थलांतर करून इतक्या दूर जातात आणि काम करतात. आता तर आपले कामगार कर्नाटकमध्ये जातात आहे, तामिळनाडूमध्ये जातात आहे, त्यानंतर गुजरातमध्ये जातात आहे. एवढं मोठ्या संख्येने स्थलांतर करतात. स्थलांतर ही अस्थिर समाजाचं लक्षण आहे. स्थलांतर हे समाजातल्या अस्वस्थतेचं लक्षण आहे. समाजामधल्या रोजगारविहीनतेचं हे लक्षण आहे. स्थलांतर हे दारिद्र्याचं लक्षण आहे. आणि म्हणून समाजाने या गोष्टीकडं मूलभूत बदल करण्याच्या दृष्टीनं बघण्याची आवश्यकता आहे असं माझं मत आहे. आम्ही ज्यावेळेला 2000 मध्ये मला कॉम्रेड मधुकर कात्रे आणि ऊसतोडणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही लक्ष घाला असं म्हटलं, त्यावेळेला 2000 नंतर आम्ही पहिल्यांदा
युनियन स्थापन केल्यानंतर आम्ही सरकारकडे पहिली मागणी केली की ऊसतोड कामगारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, परंतु ज्या संयुक्त बैठका व्हायच्या त्या बैठकामध्ये मुकादम मंडळींनी याला विरोध केला. माझ्या सगळ्या ओळखीचे मित्र नातेवाईक मुकादम संघटनेमध्ये का सन्माननीय केशवराव आंधळे असतील, बडेसाहेब असतील, असे भांगेसाहेब असतील, असे अनेक लोक होते. ज्यावेळेला आम्ही साखर आयुक्त कार्यालयामध्ये चर्चेसाठी गेलो आणि मी प्रस्ताव मांडला की कल्याणकारी मंडळ स्थापन करायला पाहिजे, ह्या मंडळींनी विरोध केला. ते म्हणाले मजुरी दरवाढीबद्दल बोला, कमिशन दरवाढीबद्दल बोला. का घडलं असं? कारण ऊसतोड कामगारांच्या संघटना हे बडे बडे मुकादम चालवत आहेत. माझा त्यांच्याशी वाद नाही आहे, परंतु मुकादम हे स्वतःच्या मजुरी वाढीमध्ये, स्वतःच्या कमिशन वाढीमध्ये त्यांना जास्त रस आहे. ऊसतोड कामगारांच्या सुरक्षेमध्ये, सामाजिक सुरक्षेमध्ये त्यांना रस नाही आहे. आणि आपण पाहतो की आमचे नेते मंडळी सुद्धा ऊसतोड कामगारांच्या ऐवजी ऊसतोड मुकादम जे आहेत त्या मुकादमाला जवळ करतात, त्या मुकादमाच्या माध्यमातून प्रभाव टाकतात ऊसतोड कामगारांवर, त्याच्यातनं मतदान मिळवतात, हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ऊसतोड कामगाराला हे समजणं गरजेचं आहे की सामाजिक सुरक्षा, कायद्याचं संरक्षण, बजेटमध्ये आपल्यासाठी योजना असल्याशिवाय त्यांच्या जीवनामध्ये बदल होणार नाही. काय अवघड आहे की ऊसतोड जे साखर कारखाने ऊसतोड कामगारांना घेऊन जातात आहे, तिथं झोपडपट्ट्याच्या ऐवजी पक्की घरं बांधली जाऊ शकतात की नाही? साखर कारखाना साईटवर छोटी छोटी घरं बांधली जाऊ शकतात. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय होऊ शकते, तिथं लाईटची सोय होऊ शकते, तिथे शौचालयाची सोय होऊ शकते, तिथे दवाखान्याची सोय होऊ शकते, सार्वजनिक वितरण व्यवस्थेचं दुकान तिथं उपस्थित केलं जाऊ शकतं, तिथे अनेक गोष्टी केल्या जाऊ शकतात. साखर कारखाने का करत नाहीत? का आमचे लोकप्रतिनिधी त्याच्यासाठी संघर्ष करत नाही? जी मुलं तिथं जातात तिथं शिक्षणासाठी लक्ष देण्यासाठी का म्हणून लक्ष घातलं जात नाही? आणि म्हणून माझं असं मत आहे की मूलभूत प्रश्न आहे, जीवनामध्ये बदल करायचा असेल तर उत्पन्न वाढायला पाहिजे, शिक्षण मिळालं पाहिजे. ह्या दोन गोष्टी आहेत. उत्पादनाचं साधन पाहिजे आणि शिक्षण मिळालं पाहिजे. आपण निश्चितपणे प्रगती करू शकतो, परंतु इथे जगण्याच्या लढाईमध्ये शिक्षण सोडून द्यावं लागतं. आणि ह्या लढाईमध्ये लढत असताना घेतलेला ॲडव्हान्स फिटत नाही, त्याच्यावर उरलेल्या रकमेचं व्याज देत राहावं लागतं आणि परत त्या मुकदमाकडे आपल्याला साखर कारखान्यावर ऊस तोडण्यासाठी जावं लागतं. ह्या चक्रव्यूहामध्ये ऊसतोडणी मजूर अटकलेला आहे. तो काम करतो परंतु घेतलेला ॲडव्हान्स फिटू शकत नाही आणि मग त्या राहिलेल्या रकमेचं व्याज देण्यासाठी त्याला परत तिथं काम करावं लागतं. ऊस तोडणीच्या कामातनं आमच्या तरुण लोकांची मुक्तता व्हायला पाहिजे. आणि ती मुक्तता कशी होईल की जर त्याच्या मजुरीला चांगला दाम मिळाला, त्यांच्या मुलांना चांगल्या शिक्षणाची सुविधा मिळाली तर त्याच्यातनं ती मुक्तता होईल. परंतु ह्या दोन्ही गोष्टी, त्याच्या भागामध्ये सिंचनाच्या सोयी झाल्या तर ते होऊ शकेल. आणि म्हणून मला जे वाटतं की ह्या प्रश्नाला जे समाधान, याचं जे उत्तर आहे, हे उत्तर राज्यकर्त्यांच्या हातात आहे. राज्यकर्त्यांना ऊसतोड कामगारांबद्दल तर प्रेम असेल, त्यांच्याबद्दल काही आस्था असेल तर त्यांनी ऊस तोडणी कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन केलं पाहिजे. असंघटित कामगार कल्याण कायदा 2008 मंजूर झालेला आहे. त्या कायद्यानुसार असंघटित कामगार म्हणजे ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ स्थापन करता येतं. त्याच्यामध्ये सगळ्यांची नोंदणी झाली पाहिजे, त्यांना ओळखपत्र दिलं पाहिजे आणि त्यांना सर्वांना रेशन कार्ड, सगळीकडे चालणारं रेशन कार्ड दिलं पाहिजे. हे करणं शक्य आहे की नाही? डिजिटल भारत झालेला आता, हे करणं शक्य आहे. दुसरी गोष्ट जी आहे की या ऊस तोडणी कामगारांना या मंडळामार्फत कल्याणकारी योजना सुरू केल्या पाहिजेत, प्रॉव्हिडंट फंड लागू केला पाहिजे आणि त्याचबरोबर विमा योजना ही पण त्याला लागू केली पाहिजे, पेन्शन पण त्याच्यामध्ये लागू केली पाहिजे. ह्या कल्याणकारी योजना, मुलाच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, घर बांधण्यासाठी अनुदान, अशा अनेक गोष्टी, लग्नासाठी ॲडव्हान्स, ह्या गोष्टी कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून दिल्या जाऊ शकतात. बांधकाम कामगार मंडळ आम्ही स्थापन करून घेतलेलं आहे. 29 प्रकारच्या योजना लागू झालेल्या आहेत बांधकाम कामगारांसाठी. त्यामुळे काही ना काही त्यांची प्रगती होते. बांधकाम कामगाराचा मुलगा बांधकाम कामगारच झाला पाहिजे असं नाही, तर ऊसतोड कामगारांचा मुलं आणि मुले ऊसतोड कामगार होता कामा नये. या परिस्थितीमध्ये आणायचं असेल तर आपल्याला ही कल्याणकारी मंडळाची योजना आणि त्याच्यामार्फत अनेक योजना त्यांच्यासाठी ना, साखर कारखान्याच्या जागेवर घराची व्यवस्था करणं हे अत्यंत आवश्यक आहे. विमा योजना पाहिजे. 1999 मध्ये ऊसतोड कामगारांना विमा लागू करण्याचा निर्णय झाला आणि त्यावेळेला असं ठरलं
की 50% प्रीमियम राज्य सरकार देईल आणि 50% प्रीमियम साखर कारखाने देतील. त्याची अंमलबजावणी झाली नाही. आणि आता काही ठिकाणी साखर कारखान्यामध्ये अंमलबजावणी केली जाते. ती करताना ऊसतोड मजुराकडून 50% रक्कम घेतली जाते आणि साखर कारखाना 50% रक्कम घेतो. काही साखर कारखान्यात तर पूर्ण 100% रक्कम ही ऊसतोड मजुराच्या मजुरीतनं घेतली जाते. तर ही परिस्थिती आहे. राज्य सरकारकडे 1000 कोटी रुपयापेक्षा जास्त टॅक्स या उद्योगधंद्यातनं राज्य सरकारला मिळतो. परंतु राज्य सरकार ह्या ऊसतोड कामगारांसाठी काहीच करायला तयार नाही. आणि म्हणून ही विमा योजना जी आहे, बैलांसाठी विमा आहे, त्याच्यामध्ये झोपडीचा विमा आहे, माणसांचा विमा आहे, हा सगळे विमा योजना, ही विमा योजना सगळ्या कारखान्यामध्ये कडकपणे तिचा अंमलबजावणी करण्याची गरज आहे आणि त्याच्यातनं त्यांना संरक्षण दिलं पाहिजे. तिसरी जे की ऊसतोड कामगार एकदा कारखान्यावर गेला की त्यांचं मेडिकल चेकअप होणं गरजेचं आहे. कारखान्यावर दवाखान्याची व्यवस्था असणं, ते मोफत असणं हे अत्यंत आवश्यक आहे. महिलांच्या आरोग्याबद्दल इतके गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, तर त्या महिला काय करणार आहे? जर ती व्यवस्था असेल तर ती त्यांची ती अडचण दूर होऊ शकते. स्वस्त धान्य दुकान साखर कारखान्यावर उपलब्ध असलं पाहिजे, जिथे ह्या ऊसतोड कामगारांना जिथे स्थलांतरित झाले तिथं सुद्धा त्यांना धान्य मिळालं पाहिजे. आणि मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था ही साखर कारखान्यावर जबाबदारी टाकली पाहिजे. साखर कारखाने तिथे त्यांच्या मुलाचं शिक्षणाची कंटिन्युटी राहील, शैक्षणिक वातावरण राहील. आणि का बरं शक्य नाही? साखर कारखाना बस आणि वाहन करून सगळ्या पडावरच्या मुलांना शाळेमध्ये आणू शकतात. त्यांना गणवेश, पुस्तकं हे सगळं मिळू शकतं. त्याच्या शिक्षणाची व्यवस्था होऊ शकते. प्रत्येक मुलाच्या शिक्षणाच्या बद्दल आस्थेनं विचार करून जर ह्या सुविधा केल्या तर हे करणं शक्य आहे. साखर कारखान्याला आणि सरकारला हे करणं शक्य आहे. आणि मुख्य म्हणजे आरोग्याबद्दलची जागृती ऊसतोड कामगारांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, मुलींमध्ये करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून त्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकते. हे साखर कारखान्याच्या पातळीवर, सरकारच्या पातळीवर झालं. परंतु जिथून ऊसतोड कामगार येतात त्या भागामध्ये सुद्धा काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. बीडसारखा जिल्हा आहे, नगरसारखा जिल्हा आहे, किंवा जळगाव जिल्हा आहे, नंदुरबार जिल्हे, ज्या जिल्ह्यातनं प्रामुख्यानं ऊसतोड कामगार येतात त्या जिल्ह्यामध्ये सिंचनाचा प्रश्न प्राधान्याने सोडवला पाहिजे. शेतीसाठी पाणी त्यांना उपलब्ध होईल याच्यासाठी साधारण त्यांनी जास्तीत जास्त तिथले भूमिहीन जे लोक आहेत त्यांना अतिरिक्त जी जमीन आहे त्या जमिनीचं वाटप त्यांना केलं पाहिजे. पोट भरण्याचं साधन म्हणून त्यांना शेतीचं वाटप केलं पाहिजे. ही दुसरी गोष्ट करण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट, ग्रामीण भागातली रोजगार हमी योजना चांगल्या पद्धतीने राबवण्याची गरज आहे. किमान 200 दिवस लोक कामाला मिळालं पाहिजे. मागच्या वर्षीचं सरासरी काम फक्त 35 दिवस मिळालेलं आहे. वर्षामध्ये 35 दिवस महाराष्ट्रामध्ये. जर 200 दिवस काम मिळालं तर गावातला माणूस हा ऊस तोडायला दुसरीकडे जाणार नाही. आणि रोजगार हमीचं किमान वेतनामध्ये सुधारणा केली पाहिजे. ते साधारण 400-500 रुपये किमान वेतन करण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून ऊसतोड कामगाराला जे काही मिळतं त्याच्यापेक्षा 2 पैसे तिथे जास्त मिळतील. अशा पद्धतीनं किमान वेतनामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. तिसरी गोष्ट की ह्या तालुक्यामध्ये प्रामुख्यानं उद्योगांना चालना दिली पाहिजे. उद्योगांना चालना दिली, रोजगार निर्माण होईल आणि त्या पद्धतीनं तिथल्या लोकांना काम मिळेल आणि त्यामुळे त्यांना स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन सरकारला करायला पाहिजे. लोकप्रतिनिधी त्याच्यात लक्ष घातलं पाहिजे. आणि हे जर करायचं असेल तर सरकार आपोआप करणार नाही, लोकप्रतिनिधी आपोआप करणार नाही, त्याला संघटन लागेल. आणि इथे मला असं वाटतं की एक दिवस समाजासाठी तुम्ही आणि आम्ही मिळून काय करू शकतो त्याचा आपण विचार करू. आपण लोकांकडून अपेक्षा करतो, पण आपण काय करणार हा प्रश्न विचारला पाहिजे. आणि मला असं वाटतं की जोपर्यंत लोकशाहीमध्ये त्या समाज घटकाची मजबूत संघटन होत नाहीये, दबाव टाकण्याची त्यांची ताकद निर्माण होत नाहीये, निर्णायक शक्ती ते निर्माण करू शकत नाही, तोपर्यंत लोकशाहीमध्ये कमजोर वर्गाचा, दुर्बल वर्गाचा कोणी आवाज ऐकून घेत नाही. आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून मला स्वतःला असं वाटतं की ऊसतोड कामगारांची संघटना चालवण्यात काय अडचणी आहेत. एक तर तिथे पहिली अडचण जी येते की कार्यकर्त्यांची अडचण आहे. डेडिकेटेड, प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते लागतात आहे. आपण तुम्ही आणि आम्ही मिळून जर आपण ह्या 5-25 तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांना आयडेंटिफाय करू शकलो, त्यांचं प्रशिक्षण दिलं, त्यांना संघटन कसं करायचं, रचनात्मक कार्य कसं करायचं, ऊसतोड मजुरांना अन्य प्रकारे कशी मदत करायची, त्यांचे दैनंदिन प्रश्न कसे सोडवायचं याचं प्रशिक्षण दिलं, आणि जर आपण त्यांना
प्रशिक्षित करून संघटनेसाठी आपण तयार करू शकलो आणि त्यांना संघटनेमध्ये काम करायला आपण प्रोत्साहित करू शकलो तर मजबूत संघटन होऊ शकतं. माझा स्वतःचा अनुभव आहे की जिथे मजबूत संघटन आहे तिथे 5,000 रुपये पगार घेणारा कामगार 50,000 रुपये पगार घेतोय, वेतन घेतोय. तर हे होऊ शकतं, जीवनामध्ये पूर्ण बदल होऊ शकतो. आणि म्हणून एक मजबूत संघटन करण्यासाठी फाउंडेशन आणि ऊसतोड कामगारांच्या संघटना एकत्रितपणे काम करू शकतात. त्या दिशेने काही आपण निर्णय घ्यायला पाहिजे. दुसरे जे आहे की आपण कॉन्क्रीट असा अभ्यास करणं गरजेचं आहे. ऊसतोड कामगारांच्या सामाजिक आर्थिक परिस्थितीचा बदल होत आहेत, मोठे बदल होतात आहे. 2013 मध्ये आमच्या संघटनेच्या कार्यकर्ते आणि युनिक फाउंडेशनने एक अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये आम्हाला ज्या गोष्टी दिसून आल्या त्यावरून हे लक्षात येतं की सातत्यानं ह्या जनविभागाचा सर्वे करणं, त्यांचे अहवाल तयार करणं आणि सर्वेच्या आधारे काही मागण्या तयार करून, अहवाल तयार करून सरकारकडे मांडणं, सरकारकडे पाठपुरावा करणं. आपले अनेक लोक वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत, अनेक लोकप्रतिनिधी आहेत, अनेक मंत्री पदावर आहेत, प्रशासनामध्ये आपली मंडळी आहेत. आपण आपले सगळे रिसोर्सेस जर एकत्र केले तर हे असे अहवाल तयार करून प्रशासनासमोर, सरकारसमोर आपण जर निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं जर मांडू शकलो तर मला असं वाटतं की हे प्रश्न आणि याबद्दलचे निर्णय घेण्यासाठी सोपं होऊ शकतं. यांच्या कल्याणकारी मंडळाला गती मिळू शकते, यांच्याबद्दल बजेटमध्ये प्रोव्हिजन होऊ शकते आणि त्याचबरोबर काही योजना ऊसतोड कामगारांसाठी निश्चित होऊ शकतात. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी मिळून सामाजिक आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करणं आणि त्याच्या आधारे सरकारकडे मांडणी करणं हे आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट माझं असं मत आहे की लोकप्रतिनिधी, मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, जिल्हा परिषद मेंबर असतील, जे कोणी असतील आणि सामाजिक कार्यकर्ते असतील, समाजातले नेते असतील, ह्या सगळ्यांनी त्यांचं वर्तुळ थोडं बघायला पाहिजे. कोण आहे आपल्या भोवती? आपल्या सगळ्या नेत्यांच्या भोवती आपल्या समाजातले मोठे मोठे लोक फिरत असतात. आपला जर एखादा मंत्री असेल तर आपल्या समाजातले ठेकेदार, क्लास 1 ऑफिसर, मोठमोठे बडे लोक, श्रीमंत लोक त्याच्या भोवती फिरतात. तो गोरगरीब समाजातला माणूस कुठे भेटतो त्यांना? तो कधी अप्रोच होऊ शकतो? मी माझं उदाहरण सांगेन. मी अनेकदा आपल्या समाजाच्या मंत्र्यांना संपर्क करायचा प्रयत्न करतो. मला जर एवढं अवघड जातं तर बाकी शेतकरी, शेतमजूर, ऊसतोडणी मजूर काय संपर्क करू शकतो, काय मागणी करू शकतो? मतदानाच्या वेळेला निश्चितपणे भेटतात. परंतु हे जे काही लोकप्रतिनिधी आहेत, ह्या लोकप्रतिनिधींशी संपर्क करून, त्यांचं कोऑर्डिनेशन करून, त्यांचा एक दबाव गट निर्माण करून या महाराष्ट्रातल्या 7 लाखापेक्षा जास्त असलेल्या ऊसतोडणी कामगारांचं जीवन बदलण्याची प्रयत्न आपण करायला पाहिजे. मला स्वतःला जे दिसतं की एकजूट केल्याशिवाय, संघटन केल्याशिवाय आणि एक दबाव गट केल्याशिवाय गोरगरीब समाजाच्या बाजूचे निर्णय होत नाहीत, त्यांच्या बाजूचे धोरणं येत नाहीत, त्यांच्यासाठी योजना येत नाहीत. आपण पाहिलं लोकनेते गोपीनाथराव मुंडे कल्याणकारी महामंडळाचं काय झालं? जाहीर केलं, सुरुवातच झाली नाही, त्याचा कोणाला लाभ नाही मिळाला, कोणाची नोंदणी नाही झालेली आहे. असं का होतं? आणि म्हणून मला आपल्याला सांगायचं की अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपण चर्चा घडवून आणलीत. परंतु तुम्ही आणि मी चर्चा घडवून आणण्यापुरता आपण थांबायला नको. आपण एक मिशन म्हणून ऊस तोडणी कामगारांच्या उत्थानाचा, त्यांच्या शोषणातून त्यांना मुक्त करण्याचा, त्यांना एक माणसासारखं जीवन जगण्याची परिस्थिती निर्माण करण्याचा, त्यांच्या घामाला दाम मिळालं पाहिजे, त्यांच्या कामाची परिस्थिती सुधारली पाहिजे. आमच्या महिला भगिनी 50% महिला त्याच्यामध्ये काम करतात. त्या महिला भगिनींना सुरक्षितपणे आणि आरोग्यदायी पद्धतीने जीवन जगता आलं पाहिजे. अशा पद्धतीचा हस्तक्षेप करण्यासाठी आपण एकत्रितपणे काम करायला पाहिजे. मित्र, मी गेल्या 30 वर्षाच्या चळवळीमध्ये हजारो लोकांना कायम केलं, हजारो लोकांना परमनंट केलेलं आहे, हजारो लोकांचं वेतन वाढवून दिलेलं आहे. महाराष्ट्रातल्या नगरपालिका, महानगरपालिकांचे वेतन आयोगाचे लढे केले, विविध कारखान्यातल्या कामगारांचे लढे केले आणि त्यांना न्याय मिळवून देऊ शकलो. परंतु ऊसतोडणी कामगारांच्या बाबतीमध्ये मला जे दिसून आलं की आमच्या ज्या संघटना आहेत, ह्या ज्या काही कार्यरत संघटना आहेत, ह्या संघटनांचंच प्रशिक्षण करण्याची गरज आहे. ह्या संघटनांची त्यांनी स्वतः समज वाढवण्याची गरज आहे. हा प्रश्न नीट समजून घेण्याची, वरवरची मलमपट्टी करून चालणार नाही आहे. दर 3 वर्षानंतर वेतन वाढ मिळाली आणि त्याच्यावर समाधान मानलं, हे चालणार नाही आहे. मुळातून हा प्रश्न सोडवण्यासाठी एक दृष्टिकोन आपल्याला आत्मसात करावा लागेल आणि त्या दृष्टीनं
आपण सर्वजण एकत्रितपणे काम करू. आपण ह्या विषयावर बोलण्याची मला संधी दिलीत, आपल्याशी संवाद साधण्याची संधी दिलीत. मी आपणा सर्वांना धन्यवाद देतो. आपण ह्या विषयावरची चर्चा इथं थांबवणार नाही आहे. इथून पुढे ही चर्चा चालू राहील. फाउंडेशन आणि ह्या सगळ्या संघटना एकत्रितपणे ह्या दिशेनं काम करतील अशी मी अपेक्षा ठेवतो आणि आयोजकांना पुन्हा धन्यवाद देतो आणि माझं वक्तव्य संपवतो. काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकतो.